सांगू इच्छिते की माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी विधानसभेत जे बिल पास करायचं आहे की महिलांना 33% आरक्षण आणि सशक्त महिला करणार आहे, त्याबद्दल आम्ही पालघर जिल्ह्याच्या वतीने वाडापासून पालघर आणि डहाणूपासून ते पालघरच्या इथपर्यंत सगळ्या महिला आम्ही इथे जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र येऊन आज ही पदयात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यात यश आलेलं आहे आम्हाला। आणि ते सर्व श्री मोदी साहेबांच्या प्रेमामुळे ह्या सगळ्याजणी इथे आलेल्या आहेत, कारण की सगळ्यांनी सशक्त भारत करण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण मोदी साहेबांनी ते करून दाखवलं आणि त्यांच्याप्रमाणे आम्हीही त्यांना समर्थन देण्याकरता आणि त्यांचा हात मजबूती बळकटीकरण करण्याकरता आज ते सर्व बहुसंख्येने महिला उपस्थित झालेलो आहोत। मोदीजी का धन्यवाद। नमस्कार, सविता मल्ला मी आपले देशाचे पंतप्रधान मोदीजींना धन्यवाद सांगते। आणि जे आपले विधानसभा आणि लोकसभामध्ये जेव्हा 14% आरक्षण होतं महिलांना, त्यांनी आता बिल पास केलं 33%। त्यामुळे सर्व महिला आज खूप आपल्या स्वावलंबन आहे आणि महिलांना आज लाडकी बहीण योजना जी आहे ते कधी बंद नाही होणार ही मी महिलांना गवाही देते, कारण की मोदीजींवर आम्हाला विश्वास आहे महिलांना। आणि आज गावापर्यंत आणि कोपऱ्यात मोदीजीने जे महिलांना आज संघटनांची मजबूती केली आहे त्या मोदीजींना सर्वांना आम्ही महिलांच्या वतीने आभार मानतो आणि आम्ही त्यांना धन्यवाद देतो। नमस्कार, मी सौम्या निलेश। आज हा मोदीजींनी सर्व महिलांचा जो सन्मान दिलेला आहे, 33% जे आरक्षण दिलेलं आहे, त्या संदर्भात आम्ही महिलांनी सर्वांनी मोदीजींचे धन्यवाद करण्यासाठी ही एक रॅली काढलेली आहे। आणि त्या रॅलीमध्ये फक्त भारतीय जनता पार्टीच्याच महिला नाही आहेत, तर विपक्ष महिला, इतर पक्षाच्या महिलासुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्याचप्रकारे या रॅलीमधून असं दिसतंय का पक्ष लक्षात न घेता फक्त मोदीजींनी जे सर्व महिलांसाठी कार्य केलेलं आहे त्यासाठी महिला किती त्यांच्या आभारी आहेत, तर ते आम्ही पोस्टकार्डवरून सह्या देऊन या प्रकारे त्या मोदीजींना आम्ही धन्यवाद करतो। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी मोदी जी ने जो नारी के लिए बहुत से प्रकल्प लगाए हैं, इसके लिए सभी महिलाएं बहुत खुश हैं। बचत गट से उनको बहुत सा धंधा मिला है, उनका आगे का घर परिवार अच्छे से चल रहा है, स्कूल में बच्चों को पढ़ा पा रही है और उनको जो 1500 रुपया बचत गट में मिलता है इसके नारी शक्ति के ऊपर, तो वो भी उन लोगों के लिए बहुत खुश है। मोदी जी ने समझा है कि नारी आज इतने पॉलिटिशियन आए पर नारियों को किसी ने आगे नहीं किया। मोदी जी के आने के बाद ही नारी को 33% आरक्षण मिला है और उनके लिए सभी महिलाएं धन्यवाद कर रही हैं। और हमको ऐसे लगता है कि मोदी जी जब तक जीवित हैं तब तक वो प्रधानमंत्री बने रहें और वो रहेंगे तो देश का विकास होता रहेगा। मोदी जी के कारण ही देश में सारी नारियां आगे आगे बढ़ रही हैं। आज घर से बाहर मोदी जी ने सभी औरतों को निकाला है और हर व्यवसाय में, हर कार्यक्रम में हर महिलाएं सबसे आगे हैं। धन्यवाद मोदी जी। इसी प्रकार राजेश उपाध्याय, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामधली महिला जिल्हा संघटिका। मी मोदी साहेबांचा धन्यवाद करते की त्यांनी आम्हा महिलांना एवढं आरक्षण दिले आणि आम्हाला एवढं त्यांनी पुढे आणलं, म्हणून मी त्यांचा धन्यवाद करते। नक्कीच पालघर शहरातून या उपक्रमाचं स्वागत झालेलं आहे। सर्व महिलांनी मोदीजींचे आभार मानलेले आहेत आणि या उपक्रमाचा देशभरातून तळागाळातील महिलांना असो किंवा उच्चपदस्थ कुठल्याही महिलांना, अगदी लोकसभा, राज्यसभा राजकारणामध्ये सुद्धा या महिलांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे असा विश्वास या महिलांनी व्यक्त केलेला आहे। अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा।